पैठण पोलीस ठाणे अंतर्गत काल दिनांक 13 एप्रिल रोजी विविध 3 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। सदरील गुन्ह्याबाबत पैठण पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 12 एप्रिल रोजी इंदेगाव तालुका पैठण येथील सचिन विश्वनाथ गवळी, राहुल बुटाराम गवळी यांनी पैशाच्या वादातून बालानगर येथील रहिवासी असलेले सोमनाथ भाऊसाहेब फोपसे यांना मारहाण केली। तर दुसऱ्या दाखल गुन्ह्यामध्ये बाप्पासाहेब बबन मडके राहणार सोने सांगवी तालुका शेवगाव यांना माळी बाबुळगाव तालुका पाथर्डी येथील रहिवासी असलेले दीपक भोईटे, आकाश भोसले, टिंकू वाळके, प्रशांत कुटे व मडी तालुका पाथर्डी येथील रहिवासी सागर निकम व इतर 2 अनोळखी आदी सर्वांनी मिळून पैठण येथील नाथसागर धरणाजवळ असलेले दगडी पुलाजवळ कार मागे घेण्याच्या कारणाने मारहाण केली। तर यामध्ये आरोपी यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी व इतर असे एकूण 1,82,000 रुपयाचा ऐवज लुटला असल्याचे समजते। तर तिसऱ्या गुन्ह्यात पाटेगाव येथील रहिवासी असलेले दत्ता छगन राऊत याला ITI समोर स्थित पत्र्याच्या शेडमधून अवैध दारू विक्री करताना पोलिसांकडून पकडण्यात आले। वरील तिन्ही गुन्ह्याबाबत पैठण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व गुन्ह्याचा तपास पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण।